तर कसे आहेत भावांनो, काय चाललं मग? काय नाही मित्रांनो, आज मी बाबांना सोडायला गेलो होतो. माझे गावाकडचे बाबा आले होते. त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन होतं, पण कॅन्सल केलं ते ऑपरेशन. काही कारणास्तव कॅन्सल केलं. त्यांना मावशींकडे सोडायला गेलो होतो. म्हणजे आईचे वडील माझे बाबा. समजून घ्या थोडंसं मिनिंग. नाही तर तुम्ही वेगळंच लावशाल काहीतरी. त्यांना सोडायला गेलो होतो. त्याच्यानंतर निघालो होतो आपण द्वारकेला एक मशीन घेऊन. तिथून घेऊन दुसरीकडे फिट करायचं होतं. ही जी आईला पार्सल होतं ते सटाण्यातून. हे पा CNGची लाईन बघा कशी. आईला काय करावं या CNGवाल्यांना. त्यात तर सरकार असं. मग काय इकडं पंचवटी कॉलेज फिरलो. चला म्हटलं निघा म्हटलं आता काय. हे बा मग पंचवटी कॉलेज पाहिलं निघालो पुढं. थंडगार होतं. नाशिकचं थंडी म्हणजे एकच नंबर मित्रांनो. नाशिकचं वातावरण म्हणजे एकच नंबर. तुम्ही म्हणत असाल हे येडगाबाळ कुठं आहे म्हणशील. हे येडगाबाळ रस्त्यावर उभं वरून ऑडिओ टाकू राहील. का बरं? काय पर्याय नाही. शेवट पोचलो द्वारकेला. मग काय त्या आईला लालपरी आपली लाल ढवळी परी मारुती मंदिराजवळ थांबलो. तिथून तो म्हणे इकडे ये म्हण पार्सल घ्यायला. पार्सल घेतलं. सिग्नल लागला द्वारकेवरती. तो पास केला. गेलो फिट करायला. दाबलं कचकन बटन 5 नंबरचं गेलो निघलो. काय कस्टमर थोडा किचकट होता तिच्या आईला. त्याच्यात